आम्ही दोघी सवती, मी यामिनी आणि त्या दुर्गाबाई, दोघी एकाच घरात नांदतो, पण वयात असं हे एवढं अंतर. त्या थकल्या आता, उतरल्या. आता तुम्हाला म्हणून सांगत्या, पण खरं म्हणजे आमच्या दोघींमधला हा भेद मीच कधी मावळू देत नाही. दुर्गाबाईंना सतत जाणवून देत राहते का आता तुम्ही म्हाताऱ्या झालात, आता तारुण्याची रग उधारी उसनवार करून आणता येणार नाही, झेपणार तर नाहीच नाही. तेव्हा आता तुमचा उपयोग हा फक्त कामवाली म्हणून, राणीची मिजाज नाही की मालकिणीची हुकमत नाही. खरं सांगू का, आता तुम्हाला म्हणून सांगते हा, राणी तर सोडा, पण आताशा त्या ह्यांच्या अर्धांगिनीच्या ऐवजी आईच जास्त वाटतात. अहो होत, बायकोचं प्रेम, बायकोचं आकर्षण, बायकोचा हक्क, या साऱ्या गोष्टी विसर्जितच झाल्यात जणू. आणि आता दुसरीकडं मी, माझ्याकडं सगळं कसं अगदी शिगशिग भरलेलं आहे. त्यातलं फक्त असं चिमूटभर जरी वापरलं ना तरी काम होऊन जात. अहो आता चिमूटभर म्हणजे काय, म्हणजे असं फक्त एका असं एका तिरप्या कटाक्षात मला हवं ते साध्य होत. आता त्याला बाई माझं तरी नाईलाज आहे. मी आहेच तशी सौंदर्याची खाण. आणि कटाक्षाचं म्हणाल तर उपजतच कमळासारख्या डोळ्यांची आणि लांब सडक पापण्यांची देणगी लाभली मला. त्यामुळे बाकी कशाचा उपयोग करायची काही वेळच पडत नाही. मनात जे आणू ते हजर होते. आता दामू म्हटलाय का ह्यांच्या मनात माझ्या निम्म्या वयाची मुलगी आहे म्हणून, पण इथेही मीच बाजी मारी. त्या चिमुरडीला भातुकली खेळण्याच्या वयात शृंगाराची गुपित ठाऊक असणार आहे. आमच्या ह्यांची माझ्या मोहपाशातून सुटका नाही, नाही म्हणजे नाहीच. मी ती होऊच देणार नाही.